नमस्कार, तनुजाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चिंच गुळाची आमटी। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। चिंच, गुळ, खोबरे, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, लाल तिखट, मीठ आणि तेल। वाळलेले खोबरे घेऊन त्यामध्ये जिरे आणि लसणाच्या 8-9 पाकळ्या घालून खलबत्त्यामध्ये हे बारीक करून घेतलेले आहे। चिंच आणि त्याचा रस्सा आपण आता सेपरेट करून घेऊ आणि फोडणी टाकू। तेल, मोहरी, कढीपत्ता, खोबरे, लसूण आणि जिरे। खोबरं चांगलं भाजलेलं आहे। आता आपण टोमॅटो घालून घेऊ। लाल तिखट, आपली घरची मसाला चटणी, हा चिंचेचा कोळ, गूळ आणि पाणी, चवीनुसार मीठ। एक 5 मिनिटं कमी गॅसवर ह्याला शिजवून घेऊ। आता ही चिंच गुळाची आमटी तयार झालेली आहे। आता आपण वरून कोथिंबीर घालून एका वाटीमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने चिंच गुळाची आमटी तयार झालेली आहे। धन्यवाद।